नमस्कार. स्वराज आर्टमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात पारंपरिक खानदेशी तसेच वराडी पद्धतीचे अतिशय चविष्ट खूप पौष्टिक असे चिवईचे फुनके किंवा मुठे किंवा भेंडक्यांची रेसिपी. विविध प्रदेशामध्ये विविध नावांनी हे फुनके ओळखले जातात. रेसिपी खूप हेल्दी अशी आहे. ह्या फुनक्यांसोबत खायला ताकाची गरमागरम कढी देखील बघूयात. रेसिपी खूप सोपी आहे. चला तर बघूयात आता याची कृती. चिवईच्या भाजीचे फुनके बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मूठ भरून चिवईची भाजी. ही चिवईची भाजी एक रानभाजी आहे आणि ही खाण्याची आपल्या शरीराला खूप फायदे देखील आहे. तुम्हाला जर मिळाली तर आवर्जून तुम्ही ही भाजी घ्या. ही भाजी पाण्याने स्वच्छ धुतली आहे, निवडून आणि चिरून घेतली आहे. ही भाजी अगदी जमिनीला लागून वाढते, त्यामुळे यामध्ये खूप माती असते. त्यामुळे स्वच्छ निवडणं आणि धुणं गरजेचं आहे, नाहीतर भाजी कचकच होते. त्यानंतर आपल्याला लागणार आहे एक वाटी तुरीची डाळ. तुरीची डाळ पाण्यामध्ये 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवली होती. हे बघा छान फुलली आहे. तुरीच्या डाळीऐवजी बरेच जण मिश्र डाळी देखील वापरतात किंवा आम्ही बरेच वेळा चवळीच्या डाळीचे देखील फुनके करतो, पण प्रत्येक फुनक्याची चव ही थोडीफार प्रमाणात बदलत असते. आज तुरीचा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप मऊ लुसलुशीत असे हे फुनके तुरीच्या डाळीचे होतात. हे बघा, ह्या तूर डाळीतील पाणी मी पूर्णपणे निथळवून घेतलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही तूर डाळ घालायची आहे. आता यामध्ये 1 टीस्पून जिरे घालूया. 1 टीस्पून बडीशोप घालू. 12 ते 13 लसूण पाकळ्या घालणार आहे. आता मिक्सरला आपण हे वाटून घेऊ. खूप अगदी बारीक फाईन पेस्ट देखील करायची नाही आणि खूप जाडजाड देखील ठेवायचं नाही. मध्यम असं हे आपण वाटून घेऊया आणि आवश्यकता असेल तरच थोडं पाणी घाला. कमीत कमी पाण्यामध्ये आपल्याला हे वाटायचं आहे. हे बघा, ही डाळ किती छान बारीक झाली. अशीच आपल्याला ही हवी आहे. आता एका पसरट भांड्यामध्ये आपण डाळ काढून घेऊ. हे बघा, इथे पसरट भांड्यामध्ये आता ही डाळ मी काढून घेतली. आता ही डाळ आपल्याला छान 2 मिनिटांसाठी मस्त फेटून घ्यायची आहे, म्हणजे मुठे किंवा फुनके अगदी हलके होतील. सोडा वगैरे काहीही घालायचं नाही. डाळ नीट फेटली की हे फुलके छान हलके असे होतात. हे बघा, डाळ फेटून झाली आहे, किती हलकी अशी झाली, खूप सॉफ्ट झाली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. चवीनुसार हळद, चवीनुसार लाल तिखट घालू. तुम्हाला जर लाल तिखट घालायचं नसेल, हिरवी मिरची घालायची असेल तर डाळ वाटतानाच त्यामध्ये मिरची घाला. 2 मध्यम आकाराचे कांदे घालूया. कांदे या फुनक्यांमध्ये जरा भरपूर घाला. चिवईची भाजी घालूया. चिवईच्या भाजीचे, मायाळूच्या भाजीचे हे फुनके खूप मस्त लागतात. आणि जर काहीच नसेल तर खानदेशात आणि वराडामध्ये फक्त कांदा घालून देखील हे फुनके बनवतात. हे बघा, हे सर्व अगदी छान एकत्र झालं आहे, एकजीव झालं आहे. आता इथे चाळणीला किंवा स्टीमरच्या प्लेटला थोडंसं तेल लावून घेऊ. हे जे मिश्रण आहे, ह्या मिश्रणाचे गोल गोल किंवा लांबट तुम्हाला आवडतील त्या आकाराचे असे तुम्ही मुठे किंवा फुनके बनवू शकतात. गोल बनवतात किंवा लांबट आकारात तुम्हाला आवडेल तसा आकार तुम्ही याला देऊ शकता. तुम्ही बघू शकता दिलेल्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे साधारण 6 फुनके झाले आहे आणि 7वा फुनका हा जरा लहान आकाराचा झाला आहे. कांदा, भाजी किंवा वाटी तुम्ही किती घालता त्यानुसार याचं प्रमाण कमी अधिक होतं. इथे कढईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. पाण्याला उकळी आली की आता हे मुठे किंवा फुनके
आपण यावर ठेवू, झाकण बंद करूया आणि मध्यम ते मोठ्या आचेवर साधारण 12 ते 15 मिनिट आपल्याला हे दणकून वाफवून घ्यायचे आहे. झुणके वाफवले जात आहेत तोपर्यंत आपण कढी करून घेऊ. कढी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 लिटर ताक. दही घुसळून ताजं असं ताक मी तयार केलं आहे. आज मी तुम्हाला अस्सल वराडी पद्धतीची कढी दाखवणार आहे. सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे तुकडे घालूया. 1 हिरवी मिरची, 1 छोटंसं नागवेलीचं पान घालायचं आहे. या नागवेलीच्या पानामुळे कढीची चव अगदी अप्रतिम येते. छोटंसं दगडफूल घालायचं आहे. साधारण 2.5 टेबलस्पून बेसन घालणार आहे. कढी तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्टसर हवी त्यानुसार बेसन घाला. आता मिक्सरला आपण ह्याचं छान वाटण वाटून घेऊ. हे बघा, हे किती छान बारीक मी वाटून घेतलं. आता यामध्ये थोडं ताक घालूया आणि पुन्हा एक वेळा मिक्सरला हे वाटून घेऊ. कढीचं हे वाटण आता त्या ताकामध्ये घालूया. यामध्ये थोडं पाणी घालून ते देखील मी इथे घालते आहे. चवीनुसार मीठ घालूया. अगदी चिमूटभर हळद घालायची आहे. आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. मध्ये 1 टीस्पून तूप घालूया. तुपाच्याच फोडणीची कढी अप्रतिम होते. आता आपण हे छान गरम करून घेऊ. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कढीला फोडणी घालताना ही कढई नेहमी करता छान तापलेली असावी, म्हणजे कढीची चव अप्रतिम येते. हे बघा, हे तूप आता मस्त गरम झालं. आता यामध्ये चिमूटभर मोहरी घालूया, जिरे, 2 लवंग ठेचून घालायचे आहे, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि हे कढीचं मिश्रण घालू. कोथिंबीर घालूया. आता मोठ्या ते मध्यम आचेवर आपल्याला हे मस्त ढवळत राहायचं आहे. कढी जर एकसारखी ढवळली नाही तर ती फाटल्यासारखी होते. हे बघा, या कढीला आता छान उकळी यायला सुरुवात झाली. आता आपण गॅसची फ्लेम कमी करूया आणि मंद आचेवर 8 ते 10 मिनिटांसाठी ही कढी आपण मस्त शिजवून घेऊ. तुम्ही बघू शकता 15 मिनिटांनंतर हे मुठे किती छान फुलले आहे आणि मस्त वाफवून झाले, असे तडकले आहे, त्याला अशा भेगा गेल्या आहे. मुठे अगदी नीट वाफवल्या गेल्याची ही खूण आहे. आता आपण यामध्ये असं चाकू घालून बघूया. बघा, साफ निघतो आहे, म्हणजेच हे छान झाले आहे. आता आपण गॅस बंद करूया. हे बघा, कढी देखील खूप मस्त उकळली, छान शिजली आहे. सर्वात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालू आणि गॅस बंद करूया. गरमागरम खूप चविष्ट आणि पौष्टिक असे चिवईच्या भाजीचे फुनके तयार आहे. हे बघा तुम्ही, याचं टेक्स्चर खूप सॉफ्ट आणि हलके असे फुनके झाले आहे. हे फुनके कुचकरून यावर कच्च्या शेंगदाण्याचं तेल आणि कढी घेऊन पोळी किंवा भाकरी बरोबर खातात. अप्रतिम लागतात. सोबतीला कच्चा कांदा असेल तर अगदी मस्तच बेत असतो. तुम्ही हे फुनके गरमागरम असेच कढी बरोबर देखील खाऊ शकतात. मस्त अशी पारंपरिक रेसिपी आहे, नक्की करून बघा. आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा,
आणि निरोगी राहा.